नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत साधे सोपे असे जेवण. जेवणाची थाळी अगदी रुचकर अशी. बटाट्याचा रस्सा, भात, ज्वारीची भाकरी आणि अळूवडी सोबतच चटपटीत अशी चिंचेतली वालपापडी. बनवायला सोपेच असे पदार्थ पण खायला एवढे रुचकर. एकदा खाल्ले तर पुन्हा खावीशी वाटणारे असे. शिवाय 35 ते 40 मिनिटात कमीत कमी वेळेत स्वयंपाक होतो. सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बटाट्याच्या रस्स्याचे सर्व चिरण्याचे साहित्य तयार करून घेतले. तर बटाटा भाजी किंवा बटाटा रस्सा बनवण्यासाठी इथे मी मध्यम ते मोठे आकाराचे असे 2 बटाटे घेतले आहेत. बटाटे चांगले 2 ते 3 वेळा हाताने चोळून स्वच्छ असे बटाटे धुवून घेतले. यावरची सर्व माती काढून घेतली. याचबरोबर एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला, एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, यासोबतच एक 9 ते 10 लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची पानं, चिरलेली कोथिंबीर. तर सुरुवातीला असं चिरण्याचं साहित्य तयार करून घेतलं की स्वयंपाकही मग पटकन पुढे जातो. त्यानंतर आता एक छोटंसं वाटण करून घेऊयात बटाट्याच्या रस्स्यासाठी. तर खूप छान अशी मस्त चटकदार अशी बटाट्याची भाजी होते. यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक 2.5 ते 3 इंचचा सुक्या खोबऱ्याच्या तुकड्याचे असे काप करून घेतले. यातच घातल्या लसण पाकळ्या, एक हिरवी मिरची यासोबतच घालूया जो आपण एक कांदा चिरून घेतला होता. त्यातीलच थोडासा कांदा किंवा अगदी लहान आकाराचा छोटासा कांदा, मध्यम असेल तर त्यातील अर्धा कांदा चिरलेला आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे पाणी न घालता कोरडं असंच वाटण हे तयार करून घेऊयात. तर हे पहा, एखाद वेळेस काही ठिकाणी बरंच असं वाटण तयार करून ठेवतात पण त्यात कांदा घालत नाही, हिरवी मिरची घालत नाही, फक्त लसूण, सुक्या खोबऱ्याचं आणि कोथिंबीरीचंच वाटण असतं. इथे आपण कांदा आणि हिरवी मिरची, आले घातले आहे. खूप मस्त असं वाटण तयार होतं आणि खूप छान असा बटाट्याचा रस्सा लागतो. तर आलं मी असं नंतर घातलं, म्हणजे कांदा आणि खोबरं मग चांगलं बारीक होत नाही, म्हणून एकसारखं बारीक होण्यासाठी सर्व पाणी न घालताच सर्व मसाले असे कोरडेच वाटण करून घेतलं. आता गॅसवर टोप ठेवून घेतला. मोठा पाव ते अर्धा चमचा एवढं तेल घातलं. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालूयात. मोहरी चांगली फुटू द्यायची. त्यानंतर जिरेही चांगलं फुलल्यावर पाव चमचा एवढे हिंग घातलं. मस्त चरचरीत फोडणी झाल्यावर यात घालूया आता चिरलेला कांदा. यासोबतच थोडीशी कोथिंबीरही घातली आणि मस्त असं हे गुलाबी रंगावर परतवून घेऊयात. कांदा मस्त लाल ते तांबूस रंग होत आला की तेव्हा यात घालूया आपण जे कोरडं वाटण करून घेतलं होतं ते घालूयात. तर कांद्याचाही रंग बदलला. तर कधी तुम्ही असं वाटण करून बटाटा भाजी बनवली नसेल तर एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. खूप छान मस्त असा हा बटाट्याचा रस्सा होतो. एकदा नक्की करून पहा. कांदा आणि हिरवी मिरची, आले नक्की घाला. यातच कढीपत्त्याची पानं घातली आणि मंद ते मध्यम आचेवर चांगले कोरडे मसालेही परतवून घेतले. त्यानंतर यात बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. कोरडं वाटण मात्र चांगलं बारीक वाटून घ्यायचं आणि टोमॅटो मऊ झाल्यानंतर आता यात घालूया बेसिक पावडर मसाले, पाव चमचा एवढी हळद, आवश्यकतेनुसार लाल मिरची पावडर, एक हिरवी मिरची घेतली म्हणून अर्धा ते पाऊण चमचा एवढे लाल तिखट घातले. यासोबतच अर्धा ते पाऊण चमचा धने पावडर, अर्धा ते पाऊण चमचा एवढा गरम मसाला किंवा कुठलाही साठवणीचा मसाला घेऊ शकता किंवा कांदा लसूण मसाला घेतला तरीही चालेल. आता थोडंसं पाणी घालून मसाले मस्त असे शिजवून घेऊयात. थोडासा गरम मसाला मात्र नक्की घालायचा. थोडंसं पाणी घातल्यावर मसाले अजून पुन्हा अर्ध्या ते 1 मिनिटासाठी चांगले परतवून मस्त असे मसाले शिजल्यावर यात घालूया बटाट्याच्या फोडी. तर बटाटा मी सालीसकटच फोडी करून घेतला होता. तर मध्यम ते लहान आकाराचे असे बटाटे चिरून घेतले आणि बटाट्याच्या फोडीवर अगदी थोडंसं मीठ घातलं, म्हणजे मीठही मग आतपर्यंत मुरेल. आता बटाट्याच्या फोडी मस्त वाटणात मसाल्यामध्ये चांगले परतवून घेऊयात. 1 ते 2 मिनटं मस्त असा बटाटा मसाल्यात परतवल्यानंतर गॅस आता अगदीच मंद आचेवर करायचा. यावर खोलगट असं ताट ठेवायचं आणि ताटात बसेल इतपत पाणी घालूयात. 1 2 ते 3 मिनटानंतर आता झाकण काढून घेतले. तर हे पहा, बटाटा इथे अर्धवट मस्त असा शिजला आहे. इथेच आपला बटाटा 40 ते 50% एवढा वाफेतच शिजला. ताटावर आपण पाणी ठेवलं होतं म्हणून मसाले किंवा बटाटाही खाली लागला नाही. हे पहा, तळापर्यंत मस्त असं अगदी बटाटा आणि मसाले शिजले आहेत, मस्त परतल्या गेला आहे. आता जे ताटावरचं गरम पाणी आहे ते यात घालूयात
आणि अजून यात जेवढी आपल्याला बटाटा भाजी हवी आहे तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेऊयात. एकदा मिक्स करून घेऊयात. गॅस मी आता मोठ्या आचेवर केला आहे आणि बाजूच्या बर्नरवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि यात आता जेवढी आपल्याला बटाटा भाजी हवी आहे तेवढं गरम पाणी घालून वाढवून घेऊयात. तर इथे मी एक 3 ते 4 लोकांसाठी हा बटाटा रस्सा बनवते, म्हणून 1 ते 1.5 ग्लास अजून गरम पाणी घातलं. यासोबतच दुसऱ्याही भाज्या असणार म्हणून. तर हे पहा, एवढी अशी पातळ मी भाजी ठेवली आहे, म्हणजे बटाटाही शिजेल. गरम पाणी घालून रस्सा वाढवून घेतला. आता पहिली उकळी फुटल्यावर चवीनुसार मीठ घातले. एकदा मस्त ही ढवळून घेऊयात. तळापासून चांगलं हलवून घेतलं आणि मस्त असं खळखळ रश्श्याला उकळी आली की गॅस आता मध्यम ते मंद आचेवर करायचा. मंद आचेवर करून यात पळी ठेवायची. अजून खोलगट ताट ठेवून मंद आचेवर बटाटा भाजी दुसऱ्या बर्नरवर शिजू देऊयात. आणि या बर्नरवर मी भातही घातला होता. भातही शिजत आला. त्यानंतर आता बटाटा भाजी होते आणि भातही थोडासा वाफेत होऊ देते. तोपर्यंत इथे आपण चटपटीत अशी चिंचेतली वालपापडी बनवूयात. यासाठी 1 किलो एवढी ही जी चपटी वालपापडी असते, तर ती वाल घेऊन आता याचे जे पुढचा आणि पाठीमागचा भाग आहे तो असा काढून घेऊयात. तर हे पहा, या पद्धतीने दोघंही शिरा अशा सुरीच्या मदतीने ओढून घ्यायचे. पुढचं आणि पाठीमागचं जे नाकं असतं, देठाचा भाग असतो, तो चाकूने काढून सर्व शिरा अशा ओढून घ्यायच्या. तर हे पहा, एखाद शेंग किंवा वालपापडी अशी किडायची असेल तर ती बघायची आणि असे 2 भागामध्ये वाल करून घ्यायचा. तर इथे सर्व वाल मी आधीच 2 ते 3 पाण्याने मस्त असा चोळून धुवून घेतला होता. तर यातील सर्व पाणी निथळल्यावर असा याचे शिरा सर्व काढून घेऊयात. तर हे पहा, एखाद शेंग वाटत असेल तर अशी अर्धी चिरून घ्यायची किंवा अशी बंदसुद्धा शेंग आपण ठेवू शकतो. तर अशीच ठेवली तरीसुद्धा मस्त चटपटीत अशी होते, म्हणजे अख्ख्या दिसतात, अजिबात जास्त शिजल्या जात नाही. तर हे पहा, इथे मी 2 भागात करते. थोडेसे ह्या निबर किंवा मोठे असे आहेत. जर कोवळी असेल ना तर एक अख्खी अशीच ठेवू शकता. या पद्धतीने सर्व वालपापडी मी अशी शिरा काढून घेतल्या आणि यात पाणी घालून टोप गॅसवर शिजण्यासाठी ठेवला. यात घालूया आता मीठ. मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवर गॅस ठेवायचा आणि खळखळ उकळी आल्यावर 3 ते 4 मिनटातच या शेंगा शिजतात किंवा वालपापडी शिजते. चांगली खळखळ उकळी येऊ द्यायची मोठ्या आचेवर. आता या शेंगा इकडे उकळताय, शिजताय 2-3 मिनटं. तोपर्यंत आपण इथे बटाटा भाजी ठेवली होती दुसऱ्या बर्नरवर, ती तपासून पाहूयात. तर मंद आचेवर अशी पळी ठेवून आपण भाजी शिजण्यासाठी ठेवली होती. तर मस्त असा तवंग आला आहे. तर हे पहा, एकदा मिक्स करून घेऊयात आणि मस्त चमचमीत असा हा रस्सा झाला आहे. तर अजून बटाटा कितपत शिजला आहे तेही पाहूयात. त्याआधी यात घालूया आपण 1.5 ते 2 चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याच्या कूटमुळे ही मस्त अशी भाजी लागते. वाटण थोडंसं कोरडं वाटण करताना बारीक करायचं आणि तिखटाचं प्रमाणही थोडं कमी ठेवायचं, म्हणजे पुरीसोबतही आपण खाऊ शकतो किंवा चपातीसोबत, भाकरीसोबतही मस्तच हा रस्सा लागतो. तर हे पहा, मस्त असा दाटसर आणि मिळून मग हा रस्सा येतो. आता बटाटा कितपत शिजला आहे ते आपण पाहूया. तर पळीत मी अशा 2 फोडी घेतल्या. तर हे पहा, चमचा रोतच बटाट्याच्या फोडी वेगळ्या होत आहेत, म्हणजे बटाटा आपला मस्त असा शिजला आहे आतपर्यंत आणि तेवढाच रस्साही दाटसर आणि चविष्ट असा झाला आहे. मी बटाट्याच्या सालीसकटच फोडी करून घेतल्या होत्या. सालीसकटच बटाटा मस्त लागतो. हवं तर तुम्ही साल काढून घेऊ शकता, पण सालीसकट बटाट्याची भाजी चविष्ट होते. गॅस आता मंद आचेवर 1 मिनटं ठेवल्यानंतर पुन्हा गॅस बंद केला. मंद आचेवर थोडंसं उकळून घेतलं. वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून घेऊयात, म्हणजे कोथिंबीर अशी मिक्स झाली की काळी पडत नाही. वरून अशीच कोथिंबीर चिरून ठेवली तर काळी पडते, म्हणून कोथिंबीरही यात मिक्स करून घ्या. तर हे पहा, दाटसर असा रस्सा झाला आहे. सर्व रस्सा मस्त मिळून आला आहे. तर आपली बटाटा भाजी किंवा बटाट्याचा रस्साही तयार झाला. आता इथे वालपापडीही मस्त शिजली. तर हे पहा, यातील जे दाणे आहेत तेही हाताने बोटाने अगदी प्रेस होत आहेत इतपत शिजले आहेत. आता यातील सर्व पाणी निथळून एका चाळणीवर हे सर्व वालपापडी काढून घेतली. तर हे पहा, अगदी बोटाने मॅश होते इथपर्यंत हे मस्त अशी वालपापडी आणि यातील दाणे शिजले आहेत. तर हे पहा, ही शेंगसुद्धा बोटाने प्रेस होते आहे. जास्तही ही वालपापडी शिजवायची नाही. यात थोड्या मोठ्या होत्या, यात दाणे होते, म्हणून मी थोडं जास्त शिजवले. अख्ख्या दिसल्या पाहिजेत इतपतच शिजवायचं. आपण आधीही थोडं मीठ घातलं होतं, म्हणून अगदी थोडंसं मीठ घालूयात. त्यानंतर यात हे मसाले, जिथे की अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीसोप, अर्धा चमचा धने आणि 1 ते 2 गोल लालकी सुकी मिरची
गोल मिरची नसेल तुमच्याकडे बोर मिरची तर तुम्ही कुठलीही अर्धी ते 1 मिरची घेऊ शकता आणि मिक्सरला असे हे बारीक फिरवून घ्यायचं. आता हा मसाला घातला 1 ते 1.5 चमचा एवढा. त्यानंतर घालूयात पाव चमचा हळद आणि इथे 2 चमचा एवढा चिंचेचा कोळ घालूयात. मस्त अशी चटपटीत ही वालपापडी होती. साधी सोपीच अशी रेसिपी आहे, पण तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत लागते. तर 2 चमचा एवढा मी चिंचेचा कोळ घातला आणि हे सर्व चमच्याने आता मिक्स करून घेऊयात. चिंचेच्या कोळमुळे आणि या मसाल्यामुळे मस्त ही चटपटीत होते वालपापडी. हवं तर तुम्ही कमी शिजवून घेऊ शकता. अख्खी अशी दिसली पाहिजे म्हणून. आता यात एक तडका करूयात. तर एका तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. पोहे खाण्याचे 2 चमचे एवढे तेल. यातच घालूया अर्धा चमचा मोहरी. फोडणी करण्यासाठी इथे पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी घेतली आहे एवढ्या शेंगांपुरता. आता हे तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि गरम झाल्यावर यात मोहरी आणि हिंग घातली आणि गरमागरम तडका हा या वालपापडीवर घालूयात. तर ही फोडणी एकसारखी सर्व वालपापडीवर घालायची. गरम आहे म्हणून अशा चमच्याने मिक्स करून घेऊयात. या तडक्यामुळे ही मस्त अशी याला चव येते. ही वालपापडी तुम्ही 8 ते 9 दिवस जास्त करूनही ठेवू शकता. तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत मस्त होते, खट्टी मिठी आणि चटपटीत अशी. तर सर्व ही मिक्स करून घेतली. हे पहा, मस्त अशी ही चटपटीत तोंडी लावण्यासाठी आपली अख्खी वालपापडी तयार झाली. सोपी अशीच रेसिपी आहे. त्यानंतर इथे मी अळूवडी बनवून घेणार आहे. यासाठी एका भांड्यात मी 2 ते 3 वाटी एवढं बेसन पीठ घेतलं. यात घालूया 2 ते 3 चमचा एवढी तांदूळाची पिठी, 1 चमचा धने पावडर, अर्धा ते पाऊण चमचा जिरे पावडर. यासोबतच अर्धा चमचा एवढी लाल तिखट किंवा आवश्यकतेनुसार. आपण हिरवी मिरची, लसूण, आले, कोथिंबीरचंही वाटण करून घेतलं आहे म्हणून थोडीशी लाल तिखट किंवा मिरची पावडर कमी घेतलं. अर्धा चमचा एवढी हळद, अगदी थोडासा अर्धा ते पाव चमचा एवढाच गरम मसाला आणि अर्धा ते 1 चमचा एवढा हातावर चोळून घेतलेला ओवा, 1 ते 1.5 चमचा एवढी तीळ. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची, 3 ते 4 हिरवी मिरची, अर्धी मोठी कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचा तुकडा, लसूण असं चांगलं पाणी घालून बारीक वाटण करून घेतलं होतं, ते घातलं आणि इथे मी 1.5 ते 2 चमचा एवढा चिंच गुळाचा कोळ घातला. सुरुवातीला आपण वालपापडी केल्या तेव्हा गूळ घातलेला नव्हता मी चिंचेचा कोळमध्ये, म्हणून हा चिंच गुळाचा कोळ आहे. ते फक्त चिंचेचं पाणी होतं आणि चवीनुसार मीठ घातल्यावर आता हे सगळं अळूवडीचं मिश्रण पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं पाणी घालून हे पहा, या पद्धती इतकं मी असं हे भिजवून घेतलं. जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट भिजवायचं नाही. आता इथे अळूवडीला हे सर्व बेसन एकसारखं लावून घेऊयात. तर बेसन असं सरसरीत भिजवायचं, म्हणजे असं एकसारखं लागलं जातं पटपट. तर हे पहा, सरकन असं पुढे सरकतं असं पीठ भिजवायचं. तर या पद्धतीने आपण अळूच्या पानांना हे बेसन लावून घेऊयात. आता दुसऱ्या बाजूनेही असं विरुद्ध दिशेला पान ठेवायचं. या पानाच्या विरुद्ध दिशेला दुसरं पान ठेवायचं. तर हे पहा, एक पान सरळ त्या उलट असं दुसरं पान ठेवायची उलट बाजू आणि एकसारखं सरसरीत हे बेसन असं लावून घ्यायचं. तर खालचंही पान असं उलटंच ठेवायचं, पण त्याची 2 टोकं अशी समोर ठेवली. त्यानंतर पुढचं हा लहान टोक विरुद्ध दिशेला ठेवायचे. तर अशी मी इथे 4 ते 5 पानं लावून घेतली सर्व. आता ही बाजू अशी फोल्ड करून घेऊयात, दुमडून घेऊयात. दोघंही बाजू दुमडल्यानंतर इकडचा भागही दुमडून घेतला. वरून सर्व बेसन असं लावून घेतलं आणि आता याचा रोल करून घेऊयात. थोडासा टाईट असा रोल बनवायचा. हे पहा, या पद्धतीने बाजूचे जे कडा बाहेर आले असेल तेही थोडे प्रेस करायच्या आणि अगदी फिट असा हा रोल बनवून घ्यायचा. तर या पद्धतीने असं रोल बनवून झाल्यानंतर शेवटच्या कडेला असं थोडं बेसन लावायचं, म्हणजे रोल अजिबात सुटत नाही. तर हे पहा, एक या बाजूलाही मी बेसन लावून घेतलं आणि दोघंही बाजू होत्या तिथेही सर्व बाजूनी असं बेसन लावून घेतलं. आता चाळणीला तेल लावून घेतलं. तर यावर हा रोल ठेवूयात आणि याच पद्धतीने अजून एक रोल बनवून घेऊयात. गॅसवर मी टोपात आधीच पाणी गरम करून घेतली होती. आता दोघंही रोल चाळणीत ठेवून झाकण ठेवून एक 12 ते 15 मिनटं मध्यम आचेवर रोल शिजू देऊयात. आता रोल शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे भाकरी बनवून घेऊयात. तर इथे मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे. एका बर्नरवर आपले आळूची वडीचा रोल शिजतोय, दुसऱ्या बर्नरवर भाकरी बनवून घेऊयात. जेवढी भाकरी बनवायची तेवढी भाकरीचं पीठ घ्यायचं. इथे ज्वारीची भाकरी बनवते मी आणि थोडं थोडं पाणी घालून परातीला घासत घासत असं पीठ मळायचं.
जास्त पीठ पातळ करायचं नाही किंवा अगदीच कोरडं करायचं नाही. तर मध्यम असं हे पीठ भिजायचं आणि परातीला घासत घासत गुठळी मळून जाते. म्हणून मस्त असं लोण्यासारखं पीठ भिजल्यावर असा उंडा करून घ्यायचा. असा उंडा नसेल जमत तुम्हाला, अगदी गोल बॉल करायचा आणि त्याला प्रेस करून घ्यायचा. आणि त्यानंतर आता परातीत खाली पीठ घालायचं. नवशिक्यांसाठी सांगते, गोल बॉल करून मग त्याला प्रेस करून घ्यायचा, म्हणजे पटकन भाकरी तापली जाते. एका हाताने गोलाकार द्यायचा आणि दुसऱ्या हाताने भाकर तापायची. थोडीशी मोठी होत आली की असं दोघं हातांनी भाकरी तापून घ्यायची. तर हे पहा, मस्त गोल गरगरीत अशी भाकरी थापली गेली आहे. गॅसवर आधीच तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला की यावर अशी भाकरी घालूयात आणि पटकन याला पाणी लावून घेऊयात. पाणी लावून झाल्यानंतर वरचं पाणी सुकत आलं की तेव्हा भाकरी अशी उलट करून घेऊयात. तर हे पहा, मस्त अशी या बाजूने भाकरी भाजत आली आहे. याच पद्धतीने सर्व भाकरी बनवून घेऊयात. दुसरीही बाजू अशी चांगली जिथे वाटत असेल राहिली आहे ती सर्व बाजू अशी भाजून घ्यायच्या आणि उलट करून मोठ्या आचेवर मस्त पापड येईपर्यंत भाकर अशी भाजून घ्यायची. तर टम्म अशी ही ज्वारीची भाकरी फुगते आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त असा पापड आला आहे. तर खालची परातीतली भाकरीही मी थापून तयार करून घेतली. तर हे पहा, सर्व बाजूने मस्त पांढरी शुभ्र दुधासारखी भाकरी भाजली गेली आहे. आता अळूवडीचा रोलही मस्त असे शिजले होते. मी काढून घेतले गॅस बंद करून आणि थंड करून घेतले. रोल मात्र चांगले थंड होऊ द्यायचे, तेव्हा सुरीने कट करायचे. सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतरच वडी कट करायची. तर हे पहा, मस्त अशी वडी झाली आहे, कापल्यावरच समजते आहे. थोडंसं सुरुवातीला फिरवायचं, नंतर अशी सुरी प्रेस करायची, म्हणजे आपोआपच कट होते वडी. तर तुम्ही पाहू शकता, मस्त आपण टाईट रोल करून घेतले होते म्हणून वडी मस्त झाली आहे. हे पहा, कापल्यावरच वडी समजते आहे. अगदी मस्त अशी वडी आपली तयार झाली आहे. या पद्धतीने मी दोघंही रोल असे कापून घेतले आणि गोल गरगरीत अशी वडी ही आपली मस्त टाईट केल्यामुळे मस्त अशा वड्या कापून तयार झाल्या आहेत. कुठेही एकसुद्धा वडी अशी तुटली नाही. आता इथे मी चांगल्या मोकळ्या तेलात तळणार नाही आहे. डीप फ्राय न करता मी ते शॅलो फ्रायच करून घेणार आहे. म्हणून ज्या तव्यावर मी भाकरी करून घेतल्या होत्या त्याच तव्यावर, गरम तव्यावर थोडंसं तेल घातलं, म्हणजे मोठा अर्धा चमचा एवढं तेल घातलं, तव्यात बसेल इतपतच. तेल गरम झाल्यावर यात एक एक वडी अशी सोडून घेऊयात. जास्त मोठी आच करायची नाही, मध्यम आच होऊ द्यायची आणि या तेलात बसेल इतपत वड्या सोडायच्या आणि मध्यम आचेवर 2 ते 2.5 मिनिटानंतर अशी उलट करून घेऊयात. तर हे पहा, मस्त असा सुरेख रंग आला आहे वडीला. याच पद्धतीने सर्व वड्या अशा एक एक करून उलट करून घेऊयात. हवं तर तुम्ही कढईतसुद्धा तळून घेऊ शकता. तर सर्व वडी अशी दर 1.5 ते 2 मिनिटांनी उलट करून मस्त सुरेख रंग आला की काढून घेऊयात. याच पद्धतीने राहिलेल्या वड्याही तळून घेऊयात. तर सर्व वडी मी इथे तळून घेतल्या आणि एका ताटात काढून घेतल्या. तर तुम्ही पाहू शकता, एकसारखी वडी तळली गेली आहे आणि मस्त अशी गोल गरगरीत वडी आपली तळून झाली. एकसारखा रंगही आला आहे. मस्त वडी आपली तयार झाली आहे. कुरकुरीत अशा या वड्या झाल्या आहेत. गरमागरम जेवणाची थाळी सर्व करूयात. साधी सोपीच अशी रेसिपी आहे, पण हे साधं सोपं जेवण तेवढंच खायला रुचकरसुद्धा आहे. कमीत कमी तेलातलं मस्त असं साधं सोपं जेवण किंवा दुपारच्या जेवणाची थाळी तयार आहे. वालपापडी कधी तुम्ही या पद्धतीने केली नसेल. अगदी सोपी रेसिपी आहे, पण तोंडी लावण्यासाठी मस्त, आणि एकदा केली तर फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवस खाऊ शकतो. जेवणासोबत कधीही काढून खाऊ शकतो. अगदी 40 ते 45 मिनिटात ही थाळी तयार झाली. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.